आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. राजारामपुरीत महापालिकेची धडक कारवाई. 7 हातगाड्या जप्त, अनधिकृत शेड हटवले. कोल्हापूर महानगरपालिकेचे विभागीय कार्यालय क्रमांक 3 राजारामपुरी आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज राजारामपुरी पहिली गल्ली परिसरात धडक कारवाई करत खाऊच्या गाड्या हटवून परिसर मोकळा केला. या कारवाईत 7 हातगाड्या जप्त करण्यात आल्या, तर 4 दुकानांवरील अनधिकृत शेड्स आणि 4 दुकानांचे अनधिकृत कट्टे तोडून काढण्यात आले. महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दुपारी राजारामपुरी जनता बाजार खाऊ गल्ली परिसरात अचानक भेट देत पाहणी केली आणि यावेळी रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवर तसेच सामाजिक अंतरामध्ये करण्यात आलेले बांधकाम, सार्वजनिक जागेत उभारलेल्या टपऱ्या, खोकी आणि अन्य अतिक्रमणे केली असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित ठिकाणी तातडीनं कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिले. या ठिकाणी पार्किंगसाठी राखीव जागेत कोणतेही अतिक्रमण होऊ नये अशा सक्त सूचना उपशहर अभियंत्यांना देण्यात आल्या. तसेच व्यावसायिकांनी स्वतःहून आपले अनधिकृत अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा महापालिकेकडून कारवाई करून त्यांचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल असा इशारा आयुक्तांनी दिला. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर हे उपस्थित होते. आणि ही कारवाई उपशहर अभियंता अरुण गुजर, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, अतिक्रमण आणि विभागीय कार्यालय क्रमांक 3 मधील कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील अनधिकृत फेरीवाले तसेच रस्त्यावर दुकाने बाहेर उभारण्यात आलेल्या शेड्सवर यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं अतिक्रमण विभागाने म्हटलं आहे. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.